आमच्या वेळी आम्ही अख्खं घर एकट्या सांभाळायचो. आजकालच्या पोरींना एक पाहुणा आला की कंबर दुखते. हातापायला नुसती सूज आली की त्यांचा जीव जायला बघतो. आम्ही नऊवारी साडीचा कासोटा मारून अख्ख्या गावाला जेव घालायचो, पण कधी तोंडातून आ काढला नाही. आजच्या मुलींना काय सगळं आयतं हवं असतं. सकाळच्या चहासोबत सासूबाईंचे हे बोचरे शब्द मीनाक्षीच्या कानात गरम शेषासारखे उतरत होते. मीनाक्षी गुपचूप किचन मध्ये उभी राहून 100 पोळ्यांचे पीठ मळत होती. पिठात हात रुतवताना तिची बोटं थरथरत होती. तिचा मनका ठणकत होता. जणू कोणीतरी पाठीत गरम सळई टोचत होतं, पण ती काहीच बोलली नाही. तिने पदराने कपाळावरचा घाम पुसला आणि पुन्हा कष्टाच्या घाण्याला झुंपून घेतलं. पाहुणे आले. सासूबाईचे माहेरचे श्रीमंत नातेवाईक. घरामध्ये हसण्याचे, गप्पांचे आणि चहा नाश्त्याचे आवाज घुमू लागले. पण मीनाक्षीसाठी तो एक जीवन नरक होता. प्रत्येक वेळी वागताना तिला मरणप्राय वेदना होत होत्या. तिला उभं राहणंही कठीण झालं होतं. पण सासूचा शब्द खाली पडू नये म्हणून ती हसतमुखाने वावरत होती. दुपारचे जेवण वाढताना मीनाक्षीने ताट खाली ठेवले. तेव्हा तिच्या हाताला एक मोठी थरथरी सुटली. सासूबाईंनी ते पाहिलं आणि पाहुण्यांच्या समोरच तिची चहाडखोरपणे थट्टा उडवली. बघितलं वहिनी, चहा द्यायला किती वेळ लावते आणि आता ताट वाढताना हिचे हात कसे थरथरतायत. आजच्या पिढीला फक्त आरामाची सवय लागलीये. थोडं काम पडलं की लगेच चेहऱ्यावर 12 वाजतात, जसं काही आम्ही हिच्यावर खूप मोठा अन्याय करतोय. मीनाक्षीने काहीच उत्तर दिलं नाही. तिने गुपचूप पाहुण्यांना पाणी वाढलं. कुणालाच माहित नव्हतं की मीनाक्षीच्या कमरेत एक भयंकर गॅप पडला होता, ज्याची औषधं ती गेल्या 15 दिवसापासून लपून घेत होती. दुपारचे जेवण झाले. पाहुणे तृप्त होऊन हॉलमध्ये एसीच्या गारव्यात विसावले. मीनाक्षी किचन मध्ये उष्टी ताटं आवरायला गेली. अचानक एक जोरात आवाज आला. कडाडक. मीनाक्षीच्या तोंडातून एक किंकाळी उमटली आणि ती ताटांच्या टोपल्यासह जमिनीवर कोसळली. सासूबाई तावातावात किचन मध्ये आल्या. काय ग, आता भांडी फोडून निषेध नोंदवायचा आहे का? पाहुणे बसलेत बाहेर आणि तुझे हे नाटक सुरू झालं. उठ, उभी राहा. खूप झालं तुझं सोंग. पण मीनाक्षी हल्ली नाही. तिची शुद्ध हरपली होती. तिच्या मुठीत एक पांढरा लिपापा घट्ट धरलेला होता. सासूबाईंनी रागाने तो लिपापा हिसकावून घेतला. त्यांना वाटलं असावं की काहीतरी साधी चिठ्ठी असेल, पण लिपापा उघडताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रिपोर्टवर डॉक्टरांच्या मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, तातडीने शस्त्रक्रिया आवश्यक. मणक्याचा मज्जातंतू दबला गेला आहे. थोडी हालचाल केल्यास अर्धांगवायूचा धोका आहे. रिपोर्ट सोबत एक चिठ्ठी होती, जी मीनाक्षीने सासूबाईंसाठी लिहून ठेवली होती. आई, डॉक्टरांनी मला आठवड्याभरापूर्वीच बेड रेस्ट सांगितली होती, पण मला माहित होतं आज तुमचे पाहुणे येणार आहेत. तुम्ही नेहमी म्हणता की मी कामचोर आहे. मला फक्त हे सिद्ध करायचं होतं की मी शेवटपर्यंत तुमचा मान राखू शकते. 100 पोळ्यांचे पीठ मळताना माझी हाडं वाजत होती, पण तुमच्या टोमण्यांच्या आवाजात माझा आवाज तुम्हाला कधी ऐकूच आला नाही. घरचं काम पूर्ण झालंय. आता मला कायमची विश्रांती लाभेल. सासूबाईंच्या हातातला तो कागद थरथरू लागला. ज्या मुलीला त्या कामचोर समजत होत्या, ती मुलगी चक्क मृत्यूशी आणि अपंगत्वाशी झुंज देत सासूचा मान राखण्यासाठी राबत होती. मीनाक्षीला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर सासूबाई सुन्न बसून होत्या. पाहुणे गेले होते. घर शांत होतं, पण सासूबाईंच्या कानात मात्र स्वतःचे टोमणे घुमत होते. आजकालच्या पोरींना एक पाहुणा आला की कंबर दुखते. 2 दिवसांनी मीनाक्षी शुद्धीवर आली. सासूबाई तिच्या बेडपाशी बसून होत्या. मीनाक्षीने डोळे उघडले आणि घाबरून म्हणाली, आई सॉरी. पाहुण्यांचं जेवण नीट झालं ना? मी ताट आवरायला येणार होते, पण सासूबाईंनी तिचे तोंड आपल्या हाताने दाबले. त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. त्याने मीनाक्षीचा हात आपल्या कपाळाला लावला आणि हुंदका दाबत म्हणाल्या, नाही ग पोरी, माफ कर मला. आम्ही जुन्या काळात शरीर राबवलं असेल, पण तू तर या घरासाठी तुझं आयुष्यच पणाला लावलं. कंबर धरली नव्हती तुझी, तर तू हे अख्खं घर स्वतःच्या खांद्यावर पेलून धरलं होतंस. आजपासून तू माझी सून नाहीस, तर माझी मुलगी आहे. सासूबाईंनी पहिल्यांदाच मीनाक्षीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. टोमण्यांची धार आता मायेच्या ओलाव्यात विरघळून गेली होती. माणसं गेल्यावर रडण्यापेक्षा ती सोबत असताना त्यांचा आदर करा. ही कथा डोळे उघडणारी वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.